नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 14 फेब्रुवारीच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. चला 2025 आणि 2026 मध्ये जेवढे महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न एक रिव्हिजन म्हणून आपण रोज सकाळी 6 वाजता बघत असतो आणि नक्कीच तुमचं रिव्हिजन खूप छान पद्धतीने होत असेल या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करायचं आहे. स्पेशल पोलीस भरतीसाठी जो आपलं पुस्तक आहे, नाद भरतीचं पुस्तक, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल नक्कीच तुम्ही पुस्तक घेऊ शकता. लक्षात ठेवा 19 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे. ₹270 हे पुस्तक नाही, हे पुस्तक तुम्हाला ₹250 ला घरपोच भेटून जाईल. लक्षात ठेवा. आणि जो आपला नाद वर्दीचा पुस्तक आहे याच्यासोबत तुम्ही जर राजगुरू जर पुस्तक वाचलात, तर राजगुरू पुस्तकावरती पण आपण राजगुरू पुस्तक तुम्हाला ₹449 ला भेटेल घरपोच. ओके. राजगुरू पुस्तक तुम्हाला ₹449 आहे. नाद वर्दीचं पुस्तक तुम्हाला ₹250 आहे. घरपोच पुस्तक भेटतील. या नंबरला मेसेज करा आणि किंवा ह्या QR कोडवरती पैसे पाठवून पण तुम्ही मेसेज करू शकता. डेमो देखील बघू शकता. चला, मागच्या किंवा कालच्या लेक्चरचा पहिला प्रश्न तत्पूर्वी जो आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायला सांगितलं होतं, अशा प्रश्नाचं अगोदर उत्तर बघून घेऊयात आपण. नुकतेच कोणत्या राज्यात सिग्मो फेस्टिवल 2025 हे पार पडलेलं आहे? सिग्मो फेस्टिवल पार पडला जातो. दरवर्षी साजरा केला जातो. हा उत्सव गोवा या राज्यामध्ये. सिग्मो पण आहे आणि अजून एक फेस्टिवल आहे कार्निव्हल नावाचं. दोन्ही उत्सव गोवा राज्यामध्ये साजरा केला जातात. लक्षात ठेवा. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. फिबा आशिया कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? हा देश आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया. लक्षात ठेवा. नुकतेच $1 ट्रिलियन च्या बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली रिटेल कंपनी ही कोणती बनलेली असेल? ही कंपनी आहे वॉलमार्ट. वॉलमार्ट आहे. त्यानंतर नुकत्याच SRFI इंडियन टूर 2025 महिला एकेरीची विजेती ही कोण बनलेली आहे? त्याचं नाव आहे अनाहत सिंग. अनाहत सिंग. आणि अनाहत सिंग यांचा संबंध कोणत्या खेळाशी असेल? तर ते आहे स्क्वॅश. स्क्वॅश खेळ खेळतात अनाहत सिंग. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे नुकतेच पोट्टी श्रीरामुलू यांच्या 58 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हे आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलं, ज्याची राजधानी अमरावती आहे या ठिकाणी. अमरावती. लक्षात ठेवा. या ठिकाणी 58 फूट उंच पुतळ्याचे अनावरण पोट्टी श्रीरामुलू यांच्या करण्यात आलेलं आहे. UPSCचे संयुक्त सचिव म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? UPSCचे अध्यक्ष सर्वांना माहिती असतील अजय कुमार आहेत आणि अनुज कुमार सिंग. अनुज कुमार सिंग हे बनले तर संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग. ज्येष्ठ नागरिकांना वेगळा अर्थसंकल्प मांडणारा भारतातील पहिला राज्य हा कोणता बनलेला आहे? तर हा राज्य आहे केरळ. केरळ. लक्षात ठेवा. नुकतेच कोणाला भूविज्ञानातील क्रॅफोर्ड पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? हे व्यक्ती तर वीरभद्रन रामनाथन. वीरभद्रन रामनाथन. लक्षात ठेवा. त्यानंतर 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? तर हा राज्य आहे तेलंगणा. तेलंगणा. आणि मिस वर्ल्ड जे काही जिंकले होते ओपल सुजाता यांनी जिंकलेलं होतं 2025चं. पुढचा प्रश्न. नुकतेच कोणत्या खेळाडूने F1 चायनीज ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली आहे? ही कार रेसची स्पर्धा आहे. जिंकलाय कोणी? तर ऑस्कर पियास्ट्री यांनी. ऑस्कर पियास्ट्री यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. लक्षात ठेवा. नुकतेच WPL 2026 चे विजेतेपद हे कोणी पटकावलेलं आहे? हे जिंकलं आहे RCBनं. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं जिंकलेलं आहे. कोणत्या मंत्रालयाने पंखुडी पोर्टल नुकतेच लॉन्च केलं आहे? पंखुडी पोर्टल लॉन्च केले केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय, ज्याचे मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी. पुढचा प्रश्न. नुकतेच आधारबद्दल जनतेला माहिती देणे सोपे करण्यासाठी उदय नावाचं शुभंकर कोणी लॉन्च केले असेल? हे लॉन्च केले UIDAIनं. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं. नुकतेच आलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक रेमिटन्स कोणत्या देशातून आलेलं आहे? सर्वात जास्त रेमिटन्स आलेला आपल्या भारतामध्ये अमेरिका या देशामधून. अमेरिका. लक्षात ठेवा. नुकतेच मणिपूर राज्याचे पहिली महिला उपमुख्यमंत्री कोण बनले असतील?
महाराष्ट्राचे सुनेत्रा पवार बनलेले आहेत पहिली महिला उपमुख्यमंत्री. आणि नेमच्या किपगेन हे बनले आहेत मणिपूरची पहिली महिला उपमुख्यमंत्री. कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारचे बालविवाह मुक्त लक्ष आहे? बालविवाह मुक्त भारतचे लक्ष आहे 2030 पर्यंत भारत सरकारचं 2030. त्यानंतर कोणत्या राज्यातील नागोरी अश्वगंधाला नुकतंच GI टॅग मिळालेलं आहे? हे नागोरी अश्वगंधा आहे नागौर जिल्ह्याचं, म्हणजेच राजस्थान या राज्याचं. राजस्थान. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच जाहीर झालेल्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन तुमच्या समोर, उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे. चला इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि 19 फेब्रुवारीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण अनुभवश्रीच्या जे पण पुस्तक आहेत त्याच्यावरती आपण भरघोस अशी 19 फेब्रुवारीपर्यंत सूट ठेवलेली आहे. आणि पुस्तक तुम्हाला भेटेल. राजगुरूची मूळ किंमत आहे 790 रुपये. तुम्हाला हे पुस्तक 499 रुपयाला घरपोच भेटून जाईल. नादवरीच्या पुस्तकाची किंमत आहे 390 रुपये. हे पुस्तक तुम्हाला घरपोच भेटून जाईल 249 रुपयामध्ये. आणि स्वप्नपूर्ती पुस्तक 340 रुपयाला आहे. हे पुस्तक तुम्हाला भेटेल 199 रुपयामध्ये किंवा 200 रुपयामध्ये. ओके, 199 रुपयामध्ये. जर कोणतेही पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्या नंबरला काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आणि बाकी तुम्ही डेमो देखील बघा. डेमो आवडला तरच पुस्तक खरेदी करू शकता. लक्षात ठेवा, ऑफरमध्ये पुस्तक घ्या. येणारे पोलीस भरती असेल ना, ह्या पोलीस भरतीसाठी मस्ट तुमच्याकडे हे पुस्तक असणं गरजेचं आहे. चला इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहता अनुभव स्टडी. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद.